नमस्कार. आलंय शेतीमध्ये भरघोस उत्पन्न हवंय, पण खतांवरचा खर्च आवाक्यात ठेवून हे अगदी शक्य आहे. आज आपण हेच समजून घेणार आहोत की कमीत कमी खर्चात हुशारीने खत व्यवस्थापन करून जास्तीत जास्त उत्पादन कसं काढायचं. बघा, प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एक प्रश्न कायम असतो की खतं आणि कीटकनाशकांवर भरमसाठ खर्च न करता उत्पादन वाढवणं शक्य आहे का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच शक्य आहे. आणि ते कसं, हेच आपण आता सविस्तर पाहणार आहोत. तर आपण एका ठरलेल्या आराखड्यानुसार पुढे जाणार आहोत. सगळ्यात आधी आपलं मूळ तत्वज्ञान काय असायला हवं ते समजून घेऊ. मग पहिले 35 दिवस पिकाची कशी काळजी घ्यायची, त्यानंतर किडींवर स्मार्ट उपाय, पिकाच्या वाढीचा महत्त्वाचा टप्पा आणि शेवटी कंदाचं वजन कसं वाढवायचं याबद्दल बोलू. चला तर मग सुरुवात करूया. चला, सगळ्यात महत्त्वाच्या तत्वाने सुरुवात करूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, यशस्वी शेती म्हणजे जास्त खर्च करणं नाही, तर तोच खर्च हुशारीने करणं आहे. आपली संपूर्ण रणनीती याच एका कल्पनेवर आधारलेली आहे, ती म्हणजे पिकाला योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पोषण द्यायचं. याने होतं काय, तर आपला वायफळ खर्च टळतो आणि प्लॉटही एकदम निरोगी तयार होतो. बरं, आता आपण आपल्या योजनेच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया. एकदा उगवण झाली की पहिले 35 दिवस पिकाचा मजबूत पाया तयार करण्यासाठी खूप खूप महत्त्वाचे असतात. 35 हा आकडा लक्षात ठेवा. साधारण 35व्या दिवशी पिकाला खताच्या पहिल्या मोठ्या डोसची गरज असते आणि हाच डोस त्याच्या दमदार वाढीचा पाया रचतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला संतुलित कॉम्प्लेक्स खत वापरायचं आहे. या टप्प्यावर एकली 2 बॅग पुरेशा होतात. यात वेगळं काहीही मिसळायची गरज नाही. आता समजा झाडांची पानं पिवळी पडायला लागली तर लगेच घाबरून जायचं काही कारण नाही. हे एका विशिष्ट पोषक तत्वाच्या कमतरतेचं साधं लक्षण आहे, जे आपण सहजपणे दूर करू शकतो. जसं की आपण इथे पाहू शकतो, पानं पिवळी पडण्याचं मुख्य कारण म्हणजे झिंक किंवा लोहाची कमतरता. पण काळजी करू नका, यावर उपाय सोपा आहे. एकतर फवारणी करा किंवा ड्रिपमधनं ही पोषक तत्व देऊन टाका. चला, आता एका मोठ्या पण छुपेपणाने होणाऱ्या खर्चाबद्दल बोलूया. तो म्हणजे उमणी आळीसारख्या मुळांवर येणाऱ्या किडींचं व्यवस्थापन. ही तुलना खूपच महत्त्वाची आहे. बघा, पारंपरिक फवारण्या फक्त काही दिवसांपुरतं काम करतात आणि त्या पुन्हा पुन्हा कराव्या लागतात. याउलट वर्टॅगोसारखी आधुनिक दाणेदार कीटकनाशकं एकदाच वापरली की दीर्घकाळ संरक्षण देतात आणि त्यामुळे आपले पैसेही वाचतात. म्हणून आमची शिफारस आहे की पहिल्या खताच्या डोससोबतच हे दाणेदार कीटकनाशक वापरा. यामुळे होतं काय की किडीचं जीवनचक्र सुरुवातीलाच मोडलं जातं. चला, आता आपण पिकाच्या मुख्य वाढीच्या टप्प्यात आलो आहोत. या काळात पिकाला सातत्याने पोषण मिळत राहणं हेच यशाचं खरं रहस्य आहे. ही वेळरेखा एक स्पष्ट मार्गदर्शक आहे. सुरुवातीच्या टप्प्यानंतर 5वा महिना हा पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे, जिथे आपल्याला ड्रिपमधून 13-0-45 सारखी विशिष्ट पोषक तत्व द्यायची आहेत. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात निर्णायक टप्प्यावर. म्हणजे जेव्हा झाडाची पानं गळायला लागतात आणि आपलं सगळं लक्ष जमिनीखालच्या कंदावर केंद्रित होतं. हे नैसर्गिक चक्र समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, एकदा पानांचं काम झालं की झाड आपली सगळी ऊर्जा जमिनीखाली कंदाचा आकार आणि वजन वाढवण्यासाठी पाठवतं. ह्या टप्प्यावर एक त्रिसूत्री लक्षात ठेवा. योग्य अंतिम खतं द्या, चांगली गुणवत्ता यावी यासाठी काही आवश्यक घटक जोडा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंद घट्ट होण्यासाठी पाण्याचं व्यवस्थापन खूप काळजीपूर्वक करा. चला, आता ह्या सगळ्या चर्चेचं सार काय आहे ते पाहूया, जे शेतातला प्रत्येक निर्णय घेताना मार्गदर्शक ठरेल. हाच तो सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष आहे. एक निरोगी आणि भरघोस उत्पन्न देणारा प्लॉट हा केवळ जास्त खर्च करून तयार होत नाही, तर तो विचारपूर्वक आणि हुशारीने केलेल्या नियोजनाचा परिणाम असतो. हा आराखडा तुम्हाला एक योग्य दिशा नक्कीच देईल. आता फक्त एक विचार करा, या हंगामात तुम्ही असा कोणता एक छोटासा बदल करू शकता ज्यामुळे तुमचा खर्च वाचेल आणि नफाही वाढेल.